एकेकांच्या घरामध्ये असं ऐकलंय बरं का मी, फ्रीज ठेवायला जागा असते, वॉशिंग मशीन ठेवायला जागा असते, बेड ठेवायला जागा असतो, सोफा ठेवायला जागा असतं, परत कपाट ठेवायला जागा असतं. सगळ्या ठिकाणी जागा असते सगळं ठेवायला नीड, बरोबर ना? फक्त घरातले जे वयस्कर माणसं असतात ना, त्यांना राहण्यासाठी, त्यांना झोपण्यासाठी जागा नसते. काय फॅमिली असेल ना, काय विचार करण्याची बुद्धी असेल, कशा असतील त्यांची विचार करण्याची बुद्धी, त्यांची मेंटॅलिटी कशा असेल, त्यांना माया नावाचा हा प्रकार असतो का नसतो कोण असतो, की फ्रीज, टीव्ही, कूलर, एसी, वॉशिंग मशीन, बेड, कपाट ह्या सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी घरात जागा आहे, फुल्ल जागा आहे. आणि घरात फक्त वयस्कर माणसांना जागा नाही. माझी एक फ्रेंड आहे, तिच्या साईडला एक फॅमिली आहे. तिला मी सहज विचारली तर आजी होती, आजी दिसत नाहीत, कुठं असतात आता. तिने सांगितले अगं ते आजी आता आश्रम मध्ये असतात. मी म्हणलं का? म्हणल्यावर त्यांच्या घरात जागाच नाही आजीला ठेवायसाठी.